नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण LLB सेकंड सेमिस्टर फॅमिली लॉ 1 याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत। याची जी एक्झाम होणार आहे जूनमध्ये 12 जूनमध्ये होणार आहे याची एक्झाम। आणि खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते यूट्यूब कमेंट सेक्शनमध्ये आणि इंस्टाग्रामसुद्धा यावरती क्वेश्चन येत होते की फॅमिली लॉ 1 वरती पण क्वेश्चन बनवा, कारण आपण या अगोदर जे क्वेश्चन आपण घेतलेले होते मुंबई युनिव्हर्सिटीचे जे LLBचे सेकंड सेमिस्टरचे एक्झामिनेशन झालेले आहेत, आपण जे काही सब्जेक्टचे आपण क्वेश्चन घेतलेले ते नेहमी आणि विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा झाला असेल। तर म्हणून आपण फॅमिली लॉ 1चे पण आता क्वेश्चन आपण देत आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये चांगले मार्क्स तुम्हाला भेटून जातील। ठीक आहे, त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही इम्पॉर्टंट हे क्वेश्चन भेटून जातील। ठीक आहे, चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। जसं की यामध्ये दिलेलं आहे फॅमिली लॉ 1 सेमिस्टर 2 इम्पॉर्टंट क्वेश्चन 2024। यामध्ये क्वेश्चन नंबर 1मध्ये आहे, वन लाइनरचे क्वेश्चन आहेत। यामध्ये जे क्वेश्चन मी हायलाईट केलेले आहेत ते पहिलं तुम्ही करा, त्यानंतर मग दुसरे जे क्वेश्चन असेल त्यांना तुम्ही प्रायोरिटी द्या। जसं की फर्स्ट क्वेश्चन आहे स्टेट प्रायमरी सोर्सेस ऑफ इस्लामिक लॉ, असे वन लाइनरचे सेंटेन्समध्ये दिलेले आहेत, ते तुम्हाला करायचे आहेत। त्यानंतर यामध्ये जे मराठीमध्ये प्रिपरेशन करणार आहेत त्यांच्यासाठी मराठीमध्ये सुद्धा क्वेश्चन आपण देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट जे क्वेश्चन आहे वन लाइनरमध्ये जे हायलाईट केलेले आहेत ते पहिले करा, नंतर मग दुसरे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता, कारण की ही एक्झाम आपल्याला खूप टाईम आहे या एक्झामसाठी, त्यासाठी थोडे जास्त क्वेश्चन देण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून कोणताही क्वेश्चन एक्झाममधून कोणताही क्वेश्चन तुमचा मिस होणार नाही, त्यासाठी हे आपण क्वेश्चन दिलेले आहेत। ठीक आहे, सध्या आपण वन लाइनरचे क्वेश्चन बघत आहोत आणि ज्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेले आहे हायलाईट जे केलेले आहेत क्वेश्चन ते तुम्हाला करायचे आहेत। त्यानंतर नेक्स्ट आहे शॉर्ट नोट। शॉर्ट नोटमध्ये सुद्धा तुम्हाला जे हायलाईट केलेलं आहे जसं की काइंड्स ऑफ डोमिसाइल, पारसी मॅट्रिमोनियल कोड, रूल्स ऑफ पारसी इंटिस्टेट सक्सेशन, सो हे जे क्वेश्चन आहेत हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, हेही तुम्ही क्वेश्चन करा। जे मराठीमध्ये प्रिपरेशन करणार आहेत त्यांच्यासाठी मराठीसाठी आपण हे दिलेलं आहेच। याची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी टेलिग्राम चॅनल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जॉईन करून तुम्ही ही PDF तुम्हाला तिकडून तुम्हाला भेटेल। उद्यापर्यंत PDF आपल्या त्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटून जाईल। ठीक आहे, पण त्या अगोदर हा व्हिडिओ पण बघा, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन वगैरे काय आहे ते तुम्हाला समजून जातील। आता शॉर्ट नोट झाल्याच्या नंतर आपण लॉंग आन्सर बघूया यामध्ये, की लॉंग आन्सर कोणत्या कशा प्रकारे विचारलेले आहेत, जेणेकरून त्याचाही तुम्हाला इम्पॉर्टंट समजून जातील। हे आता आपण बघत आहोत शॉर्ट नोट। याच्यामध्ये लॉंग आन्सर आपण बघत आहोत आता स्टेट द इसेन्शियल ऑफ मुस्लिम मॅरेज, रिझोल्यूशन ऑफ मुस्लिम मॅरेज, हे जे क्वेश्चन दिलेले आहेत लॉंग क्वेश्चनसाठी जे हायलाईट केलेले आहेत ते फर्स्ट तुम्ही करा, त्यानंतर मग जे रिमेनिंग जे क्वेश्चन राहत आहेत ते तुम्हाला करायचे आहेत। ठीक आहे, यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता की जे ऑलरेडी LLB 5 इयर्ससाठी जे काही त्यांची 5th या 6th सेमिस्टर आहे, तर सिलेबस जर सेम असेल तर तुम्ही क्वेश्चन वगैरे याचा अभ्यास तुम्ही करू शकता। ठीक आहे, त्यानंतर हे लॉंग आन्सर आहेत, हे इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये, आणि याची जी PDF आहे तुम्हाला उपलब्ध करून देईन मी, पण त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेले आहेत आणि जे आपले मराठी आणि इंग्लिशच्या दोन्हीमध्ये आपण देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। एवढंच या व्हिडिओमध्ये। तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ पुढे शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हेल्प होऊन जाईल येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी। ठीक आहे, थँक्यू सो मच।